तुमचं नुकसान कुठलं व्हायचं बाकी राहिलेलं नाही. शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण टिकवण्यासाठी आणि राजकीय चळवळ उभा करण्यासाठी छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायला पाहिजे. पदोन्नतीतलं आरक्षण गेला, आपली पोरं तलाठी म्हणून नोकरी झाली, सर्कल होणार, सर्कलचा नायब तहसीलदार होणार, नायब तहसीलदारचा तहसीलदार होणार. हे आरक्षण रद्द करून टाकलं 2021 ला. मोठा अन्याय केला. पीएसआय पुरं होते, पीएसआयचा परत एपीआय होतोय, एपीआयचा परत पीआय होतोय, पीआयचा डीवायसपी होतोय. आरक्षण गेला. नोकर भरती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. शिक्षकांची पदं भरली आणि या शिक्षणाच्या पदामध्ये रोस्टर घोटाळा केला. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा बिंदू नामावलीचा रोस्टर घोटाळा सरकारमध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांनी केलाय. कायदा काय म्हणतोय? एखाद्या आरक्षित जागेवरचा विद्यार्थी ओपन मेरिट मध्ये ओपन मधून भरती झाला तर त्याला ओपन मध्ये गणला जावा. मेरिट जर समजा 100 पैकी 98 लागलं आणि त्यामध्ये दलिताची पोरं, त्यामध्ये आदिवासीची, त्यामध्ये मागासवर्गीयाची पोरं 98 मार्काने ओपन मध्ये मेरिट मध्ये आली तर त्यांना आपल्या जागेवरती दाखवायचं नाही. पण हे सरकार मधले जे अधिकारी आहेत ते काय करतायत? आपली पोरं जे खुल्या गटात भरलेली आहेत त्यांना परत आरक्षित जागेवरती दाखवतायत. 20,000 शिक्षकाची भरती आली, 30,000ची आली आणि उद्या 1 लाखाची आली तर ओबीसीचा, एससीचा आणि एसटीचा त्यामध्ये फायदा होत नाही. तुम्ही जागे व्हा. एक दोघाचं तिघाचं हे काम नाही आहे. व्यासपीठावरती बसलेल्या नुसत्या लोकांचं हे काम नाही आहे. तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. तुमच्या सगळ्यांचं